नमस्कार. मी पाशा पटेल. गेली 50 वर्ष शेती आणि शेतकरी या विषयामध्ये काम करतो. आता नवीन विषय मी पर्यावरण आणि बांबू या दोन गोष्टीवर बोलतोय. मला वाटतं या सभागृहामध्ये सगळ्यात वयस्कर मी आहे, का तर माझं वय 66 वर्ष आहे. आता मे मध्ये मी 67 होणार आहे. आणि तुम्ही सगळे माझ्यापेक्षा निम्मे आहे, निम्म्यानं. बरोबर आहे ना? काही निम्मे आहेत, काही तर 25% असतील. तर आता तुमच्या समोर काय प्रश्न आहे की मी माझे विषय मांडण्यापेक्षा मी जरा तुमच्या विषयावर बोलणार आहे. माणसाला जगायला काय काय लागते तुम्ही कोण सांगू शकाल का? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता या प्रोफेसर आहे ना मॅडम, तुम्ही मॅडम प्रोफेसर आहेत. प्रोफेसर मॅडम काय म्हणल्या, 3 गोष्टी लागतात. एक अन्न, एक वस्त्र आणि तिसरा निवारा. अन्न काय, 8 दिवस न खाल्लं तर चालतं का नाही? चालतंय. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, आता तर काही उपोषण महिना चाललंय बगर खाता. म्हणजे महिनाभर माणूस मरत नाही अन्नाचं, हे तरी सत्य झालं. म्हणजे अन्न आत्ता काही अर्जंट गरज नाही, महिन्याभरात कधी मिळलं चालतंय. निवारा, बस स्टँडवर झोपलं काय आणि 5 स्टार हॉटेलमध्ये झोपलं काय, बरोबर आहे का? कसलं बी चालतंय ना, झोपडी बी चलती आणि 5 स्टार हॉटेल बी चालतं, बरोबर आहे. आता वस्त्राचं काय, मुंबई पुण्यात आल्यानंतर वस्त्राचं आणि माणसाचं संबंधच नाही असं आम्हाला दिसतंय. हा, नसलं तर बी चालतंय काय. आता ह्या मॅडम म्हणल्या अन्न, वस्त्र, निवारा. मॅडम, तिन्ही गोष्टी महिनाभर न मिळाल्या तरी चालतंय. पर जर तुम्हाला ऑक्सिजन नाही मिळालं तर किती दिवस चालते? मिनिट. बरोबर आहे का? प्रोफेसर काय मॅडम तुमचं नाव? नेहा. स्नेहा. मी लई लव आहे. स्नेहा मॅडम. आता स्नेहा मॅडम प्रोफेसर आहेत, तर प्रोफेसर मॅडमनी 3 गोष्टी सांगितल्या, तिघाचं बी आपला संबंध नाही. मग मी 4थी गोष्ट विचारली तर मॅडम म्हणल्या की ऑक्सिजन चालतं का महिनाभर? नाही, 2 मिनिटं नाही मिळालं तर माणूस वर जाते. मग नेहा मॅडम तुम्ही, स्नेहा मॅडम तुम्ही एवढे शिकून प्रोफेसर झालात, मग तुम्ही पहिल्या वेळेस 4 म्हणायची 3 का म्हणल्या? कांधरा. बरोबर आहे. ह्याचा अर्थ की तुम्ही 4थी गोष्ट विसरली का तर ती फुकट मिळती म्हणून. बरोबर आहे. इथं बसणाऱ्याला जर ऑक्सिजन मिळालं नाही तर तुम्ही 5 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. ऑक्सिजनची किंमत कधी कळली? ऑक्सिजनची किंमत कळली कोविड-2 मध्ये. कोविड-2 आला नसता तर ऑक्सिजनची किंमत कळली नसती. भारतामध्ये 1% लोकांना कोविड झालं, जगभरातून ऑक्सिजन आणावं लागलं. आणलेलं ऑक्सिजनचं टँकर दवाखान्याच्या पाईपाला जोडायला 2 मिनिट वेळ लागला तर कोंबड्या मेल्यासारखं फुटू माणसं मरून गेले. आत्ता ऑक्सिजनची अक्कल आली आणि किंमत कळली. आता मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय, ऑक्सिजन तयार करायची मशीन जगात तयार झाली का? ऑक्सिजन निर्मितीचं कारखाना आलाय का पवार साहेब? विज्ञान ऑक्सिजन तयार करतो का? नाही.
हवेतलं ऑक्सिजन बाटलीत कोंबायची टेक्नॉलॉजी आली, पण ऑक्सिजन बनवायची मशीन आली नाही. ऑक्सिजन कोण देत? झाड. बरोबर आहे. तुम्ही झाड ठेवले का? झाड ठेवले का? नाही. तुम्ही जगताय कशावर? झाडावर. अरे झाडाचा आणि माणसाचा संबंध काय? माणूस ऑक्सिजन खातो, झाड ऑक्सिजन सोडतो. माणूस कार्बन सोडतो, झाड कार्बन खातो. म्हणजे झाडाचा आणि माणसाचा संबंध काय? जे माणूस सोडते ते झाड खाते, आणि जे झाड सोडते ते माणूस खाते. झाड असल्याशिवाय माणूस जगल का? माणूस जगल्याशिवाय, माणूस राहिल्याशिवाय झाड राहील का? तुम्ही आणि मी जगलो का तर झाड जगले म्हणून. आता मला सांगा, आपण कोण झाडं ठेवायच्या मानसिकतेमध्ये आहे का? नाही. आपण झाड संपवले. आता झाड माणसाला संपवणाऱ्यात ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, आणि म्हणून आपणाला आता झाडाचा विचार करावा लागणार आहे. तर झाडाचा जर विचार करायचा असेल तर जगामध्ये सगळ्या, म्हणजे आपण जगाचा विचार सोडून देऊ, आपण भारतापुरता विचार करू. भारतामध्ये सगळ्यात जास्त कार्बन खाणारं आणि ऑक्सिजन देणारं झाड कुठलं? तुम्ही आहे का झोपले रे बाबा? तू बी कडूच दिसतोस. अरे ऐका, आपल्या इकडं सगळ्यात जास्त कार्बन खाणारी झाड म्हणजे वड आणि पिंपळ, आणि सगळ्यात ऑक्सिजन देणारं झाड सुद्धा वड आणि पिंपळ. दिवसा बी ऑक्सिजन आणि रात्री बी ऑक्सिजन वड आणि पिंपळ देते. माझ्या लहानपणी 100 झाडं प्रत्येक गावात होते. आता गावात वड आणि पिंपळ का बरं राहिले माहितीये का? जर हिंदू महिला नसत्या, गावात वड पिंपळ राहिलं नसतं. वर्षातून एकदा वडाची आणि पिंपळाची पूजा करावी लागती, म्हणून गावात एक वड जबरदस्तीनं महिलांनी ठेवलंय, नाहीतर राहिलं नसतं. मी आमच्या गावातल्या लोकांना विचारलं, शेजारच्या गावातल्या लोकांना विचारलं की अरे वड आणि पिंपळ का तोडलो तुम्ही? 100 झाडं होते. पुराणामध्ये तर हिंदू धर्मामध्ये वडाला आणि पिंपळाला देवाचा दर्जा दिलेला आहे. हिंदूच्या देवाला जर समजा हिंदू धर्मामध्ये जर वडाला आणि पिंपळाला देवाचा दर्जा दिला असेल, तर हिंदू लोकांनी वड आणि पिंपळ का तोडलं? मी आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना विचारलं की तुम्ही वड आणि पिंपळ का तोडलो? तर त्या लोकांनी सांगितलं, सर मी आमच्या मराठवाड्यातल्या भाषेमध्ये सांगतो की आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं, सर वडाचं इकन बी होत नाही आणि वडाचं लाकूड जाळायला बी येत नाही. समजून घ्या, मी सोप्या मराठीमध्ये सांगतो. वडाच्या आणि पिपळाच्या लाकडापासून शेतीतले अवजार बनत नाहीत. त्याला इकन शब्द आहे, इकन बनत नाही. आणि दुसरं, वडाचं आणि पिपळाचं झाड जाळता बी येत नाही. धर्मामध्ये वड आणि पिपळ जाळायचं नाही का तर देव आहे, मग जाळता बी येत नाही आणि अवजार बी होत नाही. हे झाड निरोपी आहे म्हणून लोकांनी ते झाड तोडून टाकले. पण आत्ता लक्षात आलं ऑक्सिजन कमी पडल्यामुळं की आता झाडं पाहिजेत. मग आता झाड पाहिजे, कुठलं झाड लावायचं? आता वड आणि पिंपळ जर लावलं तर 25-30 वर्ष लागतील त्याला मोठे व्हायला. 30 वर्षात कोण जगणार आहे का आपण? मला नाही वाटत तुमच्यापैकी आपल्यापैकी कोण जिवंत राहील. आमचं तर नाहीतरी एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे काय, पण तुमची अजून लई लांब आहे. आता तुम्ही कसे कसे आहे बघा. मी एक रिपोर्ट वाचला, IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज
1988 पासून 198 देश, 1100 शास्त्रज्ञ घेऊन जग ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करते. 4 वर्षापूर्वी या IPCCने एक रिपोर्ट 4000 पानाचं प्रकाशित केलं आणि या रिपोर्टमध्ये सांगितलं 2050 ला भावनगर, मुंबई, चेन्नई, कोची, कलकत्ता समुद्राच्या जवळचे भारतातले 12 शहर समुद्र गिळणार आहे. हे संकट फक्त भारतावर आहे का? नाही, हे ढाका भी गिळणार आहे, न्यूयॉर्क भी गिळणार आहे, लंडन भी गिळणार आहे. पृथ्वीवर मानवजात तयार झाली. मानवानं धनसंचय बनवायला सुरुवात केलं. सगळ्या जगातल्या लोकांनी धन जमा केलं, संपत्ती जमा केली समुद्राच्या कडला आणि ती सगळी संपत्ती 2050 ला समुद्र गिळणार आहे. काय होणार आहे? कांग आहे, काम भी नाही आणि क्या लय कुछ भी नाही, अशी अवस्था होईल. माणसानं कमवलेली पृथ्वीवरची सगळी संपत्ती 2050 ला संपणार आहे समुद्राच्या कडची. का संपणार आहे? त्याचं कारण आहे हवेत जे तापमान वाढू लागलेलं आहे, हवेत जे कार्बन वाढू लागलेलं आहे, हवेतल्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम जगभरातले सगळे हिमनग वितळणार आहेत. त्या हिमनगाचं पाणी होणार आहे, ते पाणी समुद्रात येणार आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी एवढी वाढणार आहे, हे सगळे शहर बुडून जाणार आहेत. हे विज्ञान सांगतं. खोटं आहे का ह्याच्यात काही? हे सगळं आता विज्ञान सांगतं. म्हणजे 2050 नंतर समुद्राच्या कडचे माणसं पाण्यात बुडून मरणार आहेत आणि समुद्राच्या बाहेरचे लोक होरपळून मरणार आहेत. उन्हानं होरपळून मरणार आहेत. त्याचा पुरावा काय? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी 3 शब्दामध्ये सांगितलं, तापमान वाढीचं युग संपलेलं आहे. टेम्परेचर जेवढं वाढायचं होतं तेवढं वाढलं, आता वाढणार नाही. तापमान वाढीचं युग संपलं. आता डायरेक्ट होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. 15 दिवसात माझ्या लातूरमध्ये 9 मोटरसायकली रस्त्यावर ठेवलेल्या ठिकाणी जळाल्या. पुण्यात किती जळायला बघा. आता जसं गाड्या पेटल्या, मोटरसायकली पेटल्या, गाड्या पेटतील आणि काही दिवसानंतर तुम्ही आम्ही सुद्धा पेटून जाऊ, अशी परिस्थिती तयार झाली असं अँटोनियो गुटेरसने सांगितलेलं आहे. मग आता इमिजिएट ऍक्शन पाहिजे. इमिजिएट ऍक्शन म्हणजे काय? हे कशामुळे झालं? हे झालं ह्याच्यामुळं 1750 ला ग्लासगो शहरामध्ये पृथ्वीवरचं पहिलं इंजिन फिरलं. ते इंजिन ज्या दिवशी फिरलं त्या दिवशी जगात वाटलं होतं की मानवजातीचं आता भलं होणार आहे. परंतु त्या इंजिननं मानवजातच पृथ्वीवर राहणार नाही अशी सोय केलेली आहे. 1750 ला ज्या दिवशी पहिलं इंजिन पृथ्वीवर फिरवलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. ज्या दिवशी पृथ्वीवर पहिलं इंजिन फिरलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण 280 ppm होतं. पाहिजे किती? 350 ppm. आता झालंय किती? 422 ppm. आपलं संपणार कधी आहे? 450 ppm ला. 450 ppm ला तुमच्या माझ्यापैकी 2 डोळे, 2 कान, 2 पाय, 2 हात असलं जनावर पृथ्वीवर दिसणार नाही. पहिलं कोण गेलं? तर पहिलं गेलं कोण? हत्ती गेलं. पहिलं तर डायनोसॉर गेलं, मोठं होतं. डायनोसॉर नंतर मोठं हत्ती होतं, ते गेलं. हत्तीनंतर वाघ होतं, ते बी गेलं. आता आपला नंबर आहे. ऐकलं का? परवा एक बातमी आली इंग्लिश पेपरला, मुंबईमध्ये वाघ दिसला. मुंबईमध्ये वाघ दिसला ही बातमी ज्यावेळेस मी वाचली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं 50 वर्षानंतर हे पेपरवाला, हे प्रिंटिंग प्रेस, हे बातमी देणारं, हे लिहिणारं, हे छापणारं जर जिवंत असेल तर 50 वर्षानंतर हे छापतील मुंबईत माणूस दिसलं.
माणसं दिसणार नाही. आणि मग हे जर व्हायचं नसेल तर काय केलं पाहिजे? 4 गोष्टी आहे का. पहिली गोष्ट, पृथ्वी तलावर कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय पृथ्वीवर मानवजात वाचणार नाही. जग वाचवायचंय, जगातली माणसं वाचवायची आहेत. जगातली माणसं जर वाचवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं, पृथ्वीवर जाळणाऱ्या 3 गोष्टी बंद कराव्या लागणार आहेत. एक दगडी कोळसा, दुसरं डिझेल आणि तिसरं पेट्रोल. 1 किलो दगडी कोळसा जळाला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. दगडी कोळसा कुठे भेटते? जमिनीच्या पोटात. जमिनीच्या पोटामध्ये कोळशाच्या रूपाने CO2 झोपलेला आहे. ते काढून जाळणं म्हणजे उद्याचं मरण आज आहे. तुम्हाला सगळ्याला जर जगायचं असेल तर आपण सगळे मिळून विरोध करा. तुमचे मुलं बाळ जर वाचायचे असतील, पृथ्वीवर मानवजात जर राहायची असेल तर पृथ्वीवर एक गोष्ट झाली पाहिजे, ते म्हणजे दगडी कोळसा जाळायचं बंद करायला पाहिजे. दगडी कोळसा जाळल्याशिवाय वीज तयार होत नाही. मग तुम्हाला वीज पाहिजे का जीवन पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. परंतु जगातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की अरे दगडी कोळशाला पर्याय आहे. ते म्हणजे काय? बायोमास आहे. बायोमास म्हणजे काय? शेतीतलं ॲग्रो वेस्ट. शेतीमध्ये शेतकऱ्याला वापरून जे शिल्लक राहील त्या ॲग्रो वेस्टवर आपल्याला वीज तयार करता येते. तुम्हाला मी महत्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे एक, तुम्हाला वीज बी पाहिजे आणि जीवन बी पाहिजे तर एक काम करा, ते म्हणजे सगळे थर्मल दगडी कोळसा जाळायचं बंद करायचंय. भारत सरकारने निर्णय केलाय 100 किलोच्या ऐवजी 95 किलो दगडी कोळसा वापरा आणि 5 किलो बायोमास वापरा. बायोमास मध्ये बांबूचं नाव नव्हतं. मी भारत सरकार बरोबर 1 वर्ष भांडलो आणि बायोमासचा अंतर्भाव करून घेतलं. का तर 1 किलो दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यू सुद्धा 4000 आहे. 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय, वीज तेवढीच तयार होती. उलट 1 किलो दगडी कोळसा जाळला तर 33% ॲश निघती. 1 किलो बांबू जाळला की 3% ॲश निघती. आणि म्हणून तुम्हाला मानवजात जर वाचवायची असेल तर दगडी कोळसा बंद करावा लागणार आहे. आणि दगडी कोळसा जर बंद करायचं असेल तर बायोमास जाळायचं. बायोमास म्हणजे बांबू जाळायचं. बांबू का तर बांबू जगातली अतिशीघ्र वाढणारी वनस्पती आहे. अतिशीघ्र आणि मल्टी यूज आहे. बांबूपासून इथेनॉल बी तयार होते आणि बांबूपासून वीज बी तयार होती. बांबूपासून कपडे बी तयार होतात. बांबूपासून फ्लोरिंग बी तयार होती आणि बांबूपासून छत बी तयार होते. या सगळ्या गोष्टी या बांबूपासून तयार होतात. म्हणून मी बांबूची चळवळ सुरू केलेली आहे. आणि तुमची सगळी मुलं बाळं वाचायची असतील तर हे काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगातलं पहिलं सरकार आहे महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र सरकारने जगण्यासाठी झाड लावा लागणार आहे. 20% एकूण जमिनीच्या 20% ग्रीनरी वाढल्याशिवाय तुम्ही मी जगणार नाही. म्हणून तुम्हाला मला जगायला 20% झाडं लावा लागणार आहेत. आणि 20% झाडं म्हणजे बांबू लावा लागणार आहे. बांबू का तर बांबू लवकर 3च वर्षात वाढतं आणि सगळ्या गोष्टी निर्माण होतं. म्हणून ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना पुढाकार घ्यायचा आहे. आणि आपण शेतकऱ्यांना काय करतो, 1 हेक्टर बांबू लावायला 7 लाख रुपये शेतकऱ्याला अनुदान देतो. जमिनीची किंमत तेवढीच आणि जमिनीत झाडं लावण्याच्या पैशाची किंमत तेवढीच. भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र जिथं आम्ही 7 लाखाचे अनुदान दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने हे सगळं करण्यासाठी टास्क फोर्स केले. जगामध्ये पहिलं देश असेल, पहिलं राज्य असेल महाराष्ट्र ज्यांनी हे काम करा टास्क फोर्स तयार केलंय. चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं टास्क फोर्स आहे. आणि तुम्हाला मी माझी ओळख करून देतो. मी चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे या टास्क फोर्सचं. तुमची मुलं बाळं वाचवण्यासाठी जगाला रस्ता देण्याचं जे काम करायचं आहे, जगाला दिशा देण्याचं काम करायचं ते महाराष्ट्रातून होऊ लागलेलं आहे. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की एन्व्हायरमेंटवर काम करायचं, सस्टेनेबिलिटीवर काम करायचं हे महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखी निवड केलेली आहे. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करणार आहे, तुम्ही एक काम करावं लागणार आहे.
डिझेल जाळायचं कमी करा, पेट्रोल जाळायचं कमी करा, वीज वापर कमी करा. तुम्हाला मुलं बाळ जगवायची आहेत का? इथं बसणाऱ्या सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुम्हाला सस्टेनेबिलिटीकडे जायचंय का? जायचंय? कुणाला कुणाला जायचं हात वर करा. चला डन. उद्यापासून एक काम करायचं, प्लॅस्टिकचं उद्यापासून एक छोटं काम करायचं. आपण टूथब्रश असते ना, उद्यापासून प्लॅस्टिकचं टूथब्रश वापरायचं नाही. उद्यापासून बांबूचं टूथब्रश वापरायला सुरुवात करायचं. उद्या सकाळी मी इथं किती वाजता येऊ? मी ब्रश घेऊन येतो आणि तुम्हाला सगळ्याला एक एक ब्रश देतो. तुमची ऐपत नसेल खरेदी करायची तर मी तुम्हाला फुकट देतो. सुरुवात करूत आपण. कपडे बांबूचे, ब्रश बांबूचं, घर बी बांबूचं, ऑक्सिजन बी बांबूचं, कार्बन बी बांबूच खाते. आणि ज्वेलरी सुद्धा बांबूची आहे. ऐकलं का? आणि ते बारके लोक वापरत नाहीत. अडाणी आणि अदानीच्या बायका आता ज्वेलरी वापरल्यात बांबूची. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण निसर्गाकडे जावं लागणार आहे. निसर्गाकडे गेल्याशिवाय आपण वाचणार नाही अशी मला धारणा आहे. आणि म्हणून या विषयामध्ये मी काम करतोय. मला जे भूमिका मांडायची होती ती मी मांडले. याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकताय. कुठलेही प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नाचे उत्तर देतो. मी इथंच थांबतो. जय हिंद.